सतीनं बेलामुळे काय होतं, बेलपत्र भगवान शंकराला अर्पण केल्यावर संकट दूर होतं, संकटातून मुक्ता होती. पुन्हा कधी कधी आवळा देवाला अर्पण केला ना भगवान शंकराला, तर धन आणि दीर्घायुष्य प्राप्त होत. पुन्हा एके दिवशी त्या सतीनं दुधानं भगवान शंकराला स्नान घालायचं. दुधानं काय होतं, आपले गुरु सगळे पूर्वज त्यांना तृप्ती मिळते, समाधान आणि मानसिक शांती मिळते त्या माणसाला. दह्यानं घरात प्रसन्नता राहते. दही जर देवाला स्नानाला अर्पण केलं तर, म्हणून भगवान शंकरला दही अर्पण करायचं सतीनं. पुन्हा गाईचं तूप, गाईचं तूप एके दिवशी स्नान घालायचं, त्यानं बल आणि तेज निर्माण होतं आणि यज्ञ केल्याचं फळ मिळतं. अत्तर जर देव महादेवाला लावलं, अत्तरानं स्नान घातलं, आपला रोग दूर होतो. आणि धोत्रा, पांढरा धोत्रा, निळा धोत्रा, काळा धोत्रा, धोत्र्याचे प्रकार आहेत ना. तो धोत्र्याचं फूल जर देवाला अर्पण केलं तर जी आईची इच्छा आहे, माझ्या मुलाचं असं व्हावं, ती संतान सुख प्राप्त होतं. एवढा वेगवेगळ्या अनेक प्रकारे सतीनं त्या भगवंताची सेवा करायची. कधी इलायचीच अर्पण करायची, दारिद्र्य दूर व्हावं. केशर, साखर, देवाला साखरेनं स्नान घातलं ना तर आपलं सौभाग्य अबाधित राहतं. असं वेगवेगळ्या प्रकारे, विविध प्रकारे भगवंताला ते सती रोज पूजा करते. एकच ध्यान सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,